मित्रो, आज आपण टीचर एज्युकेशन किंवा ज्याला आपण अलीकडं शिक्षक शिक्षण असं म्हणतो या संबंधी थोडीशी माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता ही काही नवीन कल्पना नाही, परंतु आपल्याकडं बी एड शिवाय आणि डी एड शिवाय जे प्राध्यापक किंवा शिक्षक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये काम करतात, यामध्ये असा गैरसमज आढळून येतो की शिक्षकांसाठी कशासाठी शिक्षण पाहिजे, प्राध्यापकांना काय गरज आहे त्याची, आम्ही वर्षानुवर्ष शिकवतो, अमुक शिक्षक हाडाचाच असतो, अशा प्रकारच्या काही गैरसमजुती त्यांच्या असलेल्या आढळून येतात. आणि म्हणून शिक्षक शिक्षण नेमकं काय आहे हे आपल्याला नीट माहिती असलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्या सांगता आलं पाहिजे, आपण जे ह्या क्षेत्रात जे लोक काम करत आहोत त्यांना देखील सांगता आलं पाहिजे की शिक्षक शिक्षण काय आहे, त्याची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. यासाठीच हा आपला अट्टास आहे. आता पहा की पहिल्यांदा असं म्हणलं की टीचिंग, व्हाय टीचर एज्युकेशन, कशासाठी शिक्षक शिक्षण द्यायचं. तर टीचिंग इज नॉट इनबॉर्न क्वालिटी. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं, पहा शिक्षक काय असं कुठं प्रशिक्षण देऊन कुठं शिक्षक होतो का, असं बऱ्याच ठिकाणी म्हणलं जातं. कलाकार हा जन्मताच असावा लागतो, शिक्षक हा जन्मताच असावा लागतो वगैरे वगैरे. ह्या थोड्याशा भोळसट कल्पना आहेत, लक्षात घ्या, किंवा भ्रामक कल्पना आहे. तर टीचिंग इज नॉट इन, म्हणजे ही जन्मजात काही गोष्ट नाही, ही संपादित गोष्ट आहे की शिक्षक होण्यासाठी आवश्यक ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला संपादन करता येतात. त्या काही जन्मजात असायला अशातला काही भाग नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टीचिंग इज नॉट अन आर्ट ऑर सायन्स. काही वेळा असे म्हणलं जातं की काय आहे अध्यापन, म्हणजे काय आहे. तर अध्यापन काही लोक म्हणले नाही, ही कला असते, ती कुठे शिकून कुठे येत असते का, ती मुळातच यावी लागते. जसं एखादा वादक असतो किंवा कवी असतो किंवा आणखी कोणी गायक असतो, त्यास तसंच अध्यापन देखील ही जन्मजात अशी कला असते असं म्हणणारा एक वर्ग होता. तर काही लोक असे तज्ज्ञ म्हणणारे तरी नाही, हे एक प्रकारचं सायन्स आहे, टीचिंग हे सायन्स असं म्हणणारे काही लोक होते. आणि हा देखील वाद बराच काळ आपल्याकडं चालू होता. नंतर असं विचार आला की खरोखर मग ते आर्ट्स आहे का सायन्स आहे. मग काही लोक म्हणले नाही, ते आर्ट्सही नाही सायन्सही नाही, तर ते काय, तर ते ट्रेनिंग आहे. मग ट्रेनिंग आहे म्हणजे कसं, तर मग मिलिटरीमध्ये जसं आपण ट्रेनिंग देतो किंवा प्राण्यांना जसं आपण ट्रेनिंग करतो, सर्कसमध्ये शिकवतो उड्या मारायला वगैरे, किंवा मिलिटरीमध्ये लढाई करायला शिकवतो, खेळामध्ये खेळ करायला शिकवतो, तर अशा प्रकारचं ट्रेनिंग आहे. परंतु मग पुन्हा असा विचार आला की नाही, हे ट्रेनिंग नाही. आणि ट्रेनिंगमध्ये काय असतं पहा की तिथं फारसा बौद्धिक भाग नसतो, जास्त नसतो असं नाही, पण फार नसतो. त्यामध्ये सगळा भाग जो असतो तो मेकॅनिकल असतो, म्हणजे यांत्रिक स्वरूपाचं ते काम असतं. म्हणजे तुम्ही अमुक असं करा, हे अशी ॲक्शन करा, अमुक असं काम करा असं म्हणणं, त्याप्रमाणे त्याला करायला लावणं. जसं आपण त्या प्राण्याला म्हणतो ना, उडी मार, त्या सर्कसमध्ये पाहिलेलं असतं आपण, ते एक कडा असतं, त्या कड्यातनं उडी मारताना शिकवतो आपण, त्याला उडी मारायला लावतो. तर हे जे आहे, तर याच्यामध्ये बुद्धीचा भाग फार कमी असतो किंवा आज्ञा पाळणं हाच भाग असतो. आणि म्हणून हे देखील अध्यापन नाही. टीचिंग इज नॉट ट्रेनिंग असा भाग विचार आला. तसंच टीचिंग इज नॉट कोचिंग, म्हणजे या ठिकाणी जे चुकलं असेल तेवढं तिथं सांगत जाणे, या ठिकाणी किंवा त्याला अमुक करायला लावणं, तर हे कोचिंगही नाही. टीचिंग इज नॉट इन्स्ट्रक्शन, म्हणजे केवळ माहिती सांगणं. म्हणजे आपण जर काय आपल्यापैकी सायन्सचे विद्यार्थी असलेलं माहीत असतं पहा की आपण वर्गात लेक्चर ऐकतो, परंतु ज्यावेळेला प्रयोग करायला जातो त्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये आपले जे काही प्राध्यापक असायचे आपल्याला, ते डेमॉन्स्ट्रेटर, ते एक प्रयोगाची माहिती सांगायचे. मुलांनो अमुक अमुक हे करा, हे सगळं साहित्य आहे प्रयोगाचं, हे असं करा, तुम्ही हे बुलेट घ्या, हे पिपीट घ्या, अमुक करा, तमुक करा. मी थोडक्यात सगळे ॲक्शन कोणकोणत्या करायचे आहेत ती सगळी लिस्ट त्या ठिकाणी ती सांगितली जायची. ह्या लिस्ट सांगणं किंवा ज्याला सूचना सांगणं त्याला आपण इन्स्ट्रक्शन म्हणतो. मग असं इन्स्ट्रक्शन देणं म्हणजे टीचिंग आहे का, तर नाही, हे म्हणजे काही टीचिंग नाही. मग टीचिंग, मग शेवटी आपण असं आलो की टीचिंग इज ए कॉम्प्लेक्स स्किल. हे काय आहे, तर हे कौशल्य आहे. आणि कसं प्रकारचं कौशल्य, अनेक छोट्या छोट्या कौशल्याचा तो समूह आहे. हे या ठिकाणी कॉम्प्लेक्स स्किल आहे, संमिश्र असं ते कौशल्य असं आपण म्हणलं. आता हे जे आहे हे कॉम्प्लेक्स स्किल आहे असं आपण मानलं. तर आत्ता आपण या स्टेजला आलो, म्हणजे आपण कुठून सुरुवात केली होती पहा की ते आर्ट आहे का सायन्स आहे. मग नंतर नाही ते तर हे आपण बाजूला पडलं. नंतर ते ट्रेनिंग आहे असं काय वेळा म्हणलं आपण. पण ट्रेनिंगच्या बाबतीतसुद्धा आपण पूर्वी काय करत होतो
की BT म्हणून डिग्री होती आपल्याकडे पूर्वी, BEdच्या ऐवजी BT डिग्री होती. म्हणजे काय होतं, बॅचलर ऑफ टीचिंग. म्हणजे टीचिंग त्या डिग्रीच्या वेळेला किंवा त्या काळाच्या अभ्यासक्रमात काय असायचं, तर विशेषतः भर कशावर असायचा, तर प्रत्यक्ष वर्गात अध्यापन कसं करायचं. म्हणजे खडू असं धरायचा, असं लिहायचं, असं वाचायचं, असं बोलायचं, असे प्रश्न विचारायचे, अमुक करायचं. म्हणजे या ठिकाणी फक्त टीचिंगवर फक्त भर होता, क्लासरूम टीचिंगवर. म्हणून या ठिकाणी थोडं ट्रेनिंगचा भाग होता. म्हणून आपण नंतर असं लक्षात आलं की ही टीचिंग नाही आहे. मग या टीचिंगमध्ये केवळ आपण त्या मुलाला स्किल शिकवत नाही, तर मग काय माहीत असावं लागतं, तर मग शिक्षकाला हे माहीत असावं लागतं की नाही, केवळ वर्गात शिकवायला म्हणजे त्या स्पेसिफिक कौशल्य सांगणं हेच म्हणजे काही टीचिंग नाही आहे. इथपासून ते पार आपण कोचिंगला आलो, इन्स्ट्रक्शन आलो, नंतर कॉम्प्लेक्स स्किलला आलो. आता इथंसुद्धा आपण थांबलो नाही, लक्षात घ्या. मग या ठिकाणी असं झालं की आता इथं आलो मायक्रो टीचिंगच्या वेळेला आपण असा विचार केला की कॉम्प्लेक्स स्किल आहे म्हणून मान्य केलं. मग आता समजा आपण अशी कल्पना करू की वेगळ्या शेवटी मायक्रो टीचिंगमध्ये काय सुद्धा पुन्हा वेगळ्या स्किलचा ते समूह आहे. म्हणजे काही ठिकाणी आर्टचा आहे, काही दुसऱ्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची वेगळी स्किल्स आहेत, 13 स्किल्स आहेत समजा, त्याची आपण मास्टरी मिळवली अशी कल्पना करू आपण. एका व्यक्तीनं त्या सगळ्या कौशल्य मास्टरी मिळवली, तर मग तो चांगला टीचर झाला का, तो टीचर परफेक्ट होतो का, तर नाही. मग असंही विचारायला पुढं की हा देखील टीचर होत नाही. पुढं मग कसं होतं ते आपण पुढच्या भागात बघूया, पुढच्या स्लाईडचा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात की एव्हरी इंटेलिजंट पर्सन मे नॉट बी गुड टीचर. म्हणजे प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती ही चांगली टीचर असेलच असं नाही. आपणही काही अनुभव घेतले असते शाळांमध्ये, कॉलेजमध्ये. काही शिक्षक विद्वान असतात, अभ्यास तर खूप असतात, हुशार असतात, ते सिन्सिअरली कामही करत असतात, पण याचा अर्थ ते चांगले शिक्षक होतात असं नाही. मला आपल्याला लक्षात येतं की नाही, मला काही त्यांचं समजत नव्हतं, ते होते त्यांच्याबद्दल खूप लोकांना रिस्पेक्ट होता, त्यांना गोल्ड मेडल होतं, पण आम्हाला काही समजत नव्हतं त्याचं मॅथमॅटिक्स. अशा प्रकारे आपण सहजपणे कॉमेंट करतो. याचा अर्थ असा असतो की व्यक्ती बुद्धिमान असली म्हणजे तिला चांगलं शिकवता येतच असं नाही. म्हणजे आता एक पहा, दोन गोष्टी झाल्या. एक तरी जन्मजात गोष्ट नाही, ही कला नाही, आर्ट नाही, कॉम्प्लेक्स स्किल आहे. पण केवळ कॉम्प्लेक्स स्किलच नाही, कॉम्प्लेक्स स्किल असूनही भागणार नाही, तर त्याला आणखी काही गोष्टी गरज असते. त्या कोणत्या गोष्टीची गरज असते पहा, तर त्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर त्या आणखी आपण पुढं बघूया. म्हणजे केवळ मी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी स्किल सगळे ॲक्वायर केलेले आहेत, पण तरीसुद्धा तो पूर्ण टीचर होत नाही. मग त्यासाठी त्याला वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आवश्यक असतं. तर कोणत्या विषयाचं ज्ञान आवश्यक आहे आपण पुढच्या कुठल्या स्लाईडमध्ये बघूया. अरे ह्याची सुरुवात कशी झाली, याची डेव्हलपमेंट पहा. तर पूर्वीसुद्धा लोकांना असंच वाटत होतं की हे पाश्चात्य राष्ट्रात जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. तिथे त्यांनी काय केलं होतं की शिक्षण सुरुवात कशी झाली, तर असं काही कॉलेज वगैरे असं नव्हतं. तर शिक्षक मदतीला एखाद्या द्यायचा आणि त्या मदतीसच पुढं तो टीचर व्हायचा. म्हणजे ज्याला आपण जसं एक थोडक्यात अप्रेंटिस ज्याला म्हणजे तशा प्रकारे थोडंसं असायचं तो. आणि म्हणून आपल्याकडे जे असिस्टंट टीचर अशी म्हणण्याची पद्धत आहे त्याचं कारण हे लक्षात घ्या. तर ते तिथून आलेली ही कल्पना आहे की टीचरला असिस्ट करणारा असायचा, शिक्षकाला मदत करणारा, आणि मग तोच हळूहळू पुढं जो असिस्टंट असायचा तोच पुढं ते शिक्षकाचं पाहून हे शिक्षक कसं करतात, कसं बोलतात, कसं शिकवतात हे पाहून तो शिकायचा अनुकरणानं. अशी पद्धत होती. नंतर 18व्या शतकामध्ये ग्रामर स्कूल म्हणजे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये मात्र आता प्रत्यक्षात काहीतरी शिक्षकाने वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग द्यायला पाहिजे असं समजून अशा काही स्कूल्स सुरू झाले. म्हणजे जे आपण सध्याचं DEd वगैरे म्हणूया तशा पद्धतीची ग्रामर स्कूल सुरू झाली. नंतर 1870 म्हणजे 19व्या शतक म्हणजे 1870मध्ये टीचर ट्रेनिंग कॉलेज इस्टॅब्लिश झालं, म्हणजे विशेषतः माध्यमिक शिक्षणासाठी. आणि हे जे आहे आता हळूहळू लोकांना असं वाटायला लागलं की नाही की हे बिनबॉर्न वगैरे असं काही नाही, आपल्याला काहीतरी या लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, अशा प्रकारची कल्पना थोडीशी मान्य झाली आणि या ठिकाणी अशा प्रकारची कॉलेजेस सुरू झाली. आता इंडियामध्ये काय झालं, तर इंडियामध्ये आपल्याला माहीत असेल की इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, तेच पोर्तुगीज आले. तर डचीने आपल्याकडं म्हणजे जे डच होते त्या डचीने पहिल्यांदा आपल्याकडं 19व्या शतकामध्ये हे सुरू केले. 1881ला आपल्याकडे 106 नॉर्मल स्कूल्स होते. नॉर्मल स्कूल्स म्हणजे थोडंसं आपण सध्याचं अगदीच म्हणायचं असेल तर DEd कॉलेज म्हणूया किंवा त्याचे थोडंसं खालच्याच लेवलचं, मग पुढे झालं STC पण म्हणत असत. तर शिक्षणाला एक प्रकारचं ट्रेनिंग देणारी शाळा थोडक्यात त्याला नॉर्मल स्कूल असे म्हणजे. तर 1881ला 106 आपल्याकडं नॉर्मल स्कूल्स होते. 1882ला मे कार्पेंटर 15 टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन सुरू केल्या. 1952ला आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये
मुदलियार कमिशनने काय केलं तर 2 प्रकारचे ट्रेनिंग सुरू करायची अपेक्षा केली. म्हणजे एक प्रायमरीसाठी वेगळं ट्रेनिंग असलं पाहिजे आणि माध्यमिकसाठी वेगळं ट्रेनिंग असलं पाहिजे, कारण ते विद्यार्थी गट वेगळा असतो आणि त्या ठिकाणचे त्यामुळे शिक्षकांचे ट्रेनिंग देखील वेगळं असलं पाहिजे अशी कल्पना मांडली. नंतर 64-66ला कोठारी कमिशननं 2 वर्षाचं B.Ed आपल्याकडे प्रपोज केलं. आपण त्यावेळेला काही मान्य केलं नाही, पण पुढं आपण 2014ला 2 वर्षाचं B.Ed सुरू केलं, पण त्यावेळेला त्यांनी 2 वर्षच अपेक्षा केली होती. 1972 साली भारतामध्ये 4 रिजनल कॉलेजेस जे आहेत, म्हणजे एक भोपाळला आहे, भुवनेश्वरला आहे, अजमेरला आहे आणि एक मैसूरला, या ठिकाणी 4 वर्षाचं B.Ed ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये त्याला आपण इंटिग्रेटेड B.Ed म्हणतो ना, अशी B.Ed कॉलेजेस सुरू झाली होती. आणि त्याच धर्तीवर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एका खाजगी संस्थेमध्ये गारगोटीमध्ये तत्कालीन जे शिक्षण तज्ज्ञ J.P. नाईक यांनी आपल्याकडे अशा प्रकारचे इंटिग्रेटेड B.Ed सुरू केलं होतं गारगोटीला. आणि 1986मध्ये काय मोठा बदल झाला तर 86मध्ये असं ठरलं की ज्याला D.Ed कॉलेज म्हणूया की ते एक आदर्श D.Ed कॉलेज असावं प्रत्येक जिल्ह्याला, आणि ते असं कॉलेज असलं पाहिजे तर खूप चांगले स्टाफ असला पाहिजे. तो एक आदर्श त्या भागातल्या जे कोणी खाजगी D.Ed कॉलेज काढत असतील किंवा काय त्याला ते एक मार्गदर्शक असावं अशी कल्पना होती. आणि एवढंच नव्हे तर त्या D.Ed कॉलेजची जबाबदारी ही एवढी असेल की त्या संपूर्ण जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेची जबाबदारी त्याने स्वीकारावी अशी अपेक्षा करून डाएट नावाच्या संस्था स्थापन केल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशा अर्थानं. 1993 साली NCT नावाची संस्था स्थापन, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, म्हणजे ह्या शिक्षणावर एक अंकुश ठेवणारी, त्यांचा अभ्यासक्रम ठरवणारी, एकूण व्यवस्था कशी असावी, कसे कॉलेज असावे त्याचे नॉर्म्स ठरवणारी एक अशी संस्था स्थापन झाली. आणि त्या संस्थेमार्फत मग संपूर्ण देशभर एक नाही ते काय झालं की मग महाराष्ट्रात वेगळं ट्रेनिंग, कर्नाटकात वेगळं, प्रत्येक ठिकाणी कोर्स वेगळे, त्यांची नावं वेगळी, वेगळे अभ्यासक्रम प्रत्येक विद्यापीठाचे वेगळे, असं न करता आता NCT नावाची संस्था स्थापन झाली. आणि त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला की बाबा असंच साधारण अभ्यासक्रम असला पाहिजे, हे निकष असले पाहिजेत, इतके प्राध्यापक असले पाहिजेत, इतकी जागा असली पाहिजे, इतके खोल्या असल्या पाहिजेत वगैरे वगैरे, अशा नॉर्म्स ठरवणारी संस्था स्थापन झाली. आणि आज मित्राला आपली परिस्थिती काय आहे तर आपल्याकडे जवळजवळ 14,000 आणि 13,019 B.Ed कॉलेजेस आहेत भारतामध्ये. परंतु या 13,000 कॉलेजपैकी जवळजवळ निम्मी कॉलेजेस ही अत्यंत निकृष्ट दर्जाची कॉलेजेस आहेत असा 2017चा रिपोर्ट सांगतो. त्याचा उल्लेख कस्तुरीरंगन समितीने देखील केलेला आहे. त्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे लक्षात घ्या. आता पहा की हा जो कुठला B.Edचा जो कोर्स आहे किंवा टीचर ट्रेनिंगचा कोर्स कुठलाही असेल, मग B.Ed असेल किंवा D.Ed असेल किंवा आणखी कुठला असेल, त्याचे कॉम्पोनंट्स कोणते असतात तर कोणत्याही कोर्सचे कॉम्पोनंट लक्षात घ्या 3 कॉम्पोनंट महत्त्वाचे असतात. एक म्हणजे नॉलेज असतं, दुसरं ॲटिट्यूड असतं आणि तिसरं असतो स्किल. कुठलाही कोर्स असेल, कुठल्याही विषयाचा, कुठल्याही याचा असलं तरी हे 3 गोष्टी. तर आता इथं आपल्या B.Edच्या संदर्भात विचार केला, आपण टीचर एज्युकेशनचा विचार केला तर नॉलेज, कशाचं नॉलेज आपल्याला अपेक्षित आहे ते फिलॉसॉफी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, स्टॅटिस्टिक्स अँड व्हेरियस सब्जेक्ट्स. आता मगाशी मी जे उल्लेख केला होता की केवळ सगळी स्किल्स तुम्हाला सगळे समजली म्हणून तुम्ही चांगले शिक्षक होणार नाही, तर शिक्षक होण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता असणार आहे, ह्या नॉलेजची आवश्यकता नाही. कशाचं नॉलेज? फिलॉसॉफी. कशासाठी? नाही तर काय होईल, तुम्ही 13 स्किलवर तुम्ही समजा कौशल्य अगदी प्रभुत्व मिळवलं, वर्गात तुम्ही चांगलं शिकवाल, तुम्ही सांगेल तसं ते शिकवाल, पण काय शिकवायचं ते माहीत पाहिजे, तेच का शिकवायचं ते माहीत पाहिजे. म्हणजेच काय, ते शिक्षणाची ध्येय कोणती, उद्दिष्ट कोणती, हे ह्याचंच आपल्याला ज्ञान पाहिजे. ह्याचा सामाजिक संबंध काय शिक्षणाचा हे माहीत पाहिजे. मुलं कशी शिकतात ते आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. जे आपण शिकवलेलं आहे ते त्याला समजलं किंवा नाही हे कसं पाहायचं, त्याचं कसं ॲनालिसिस करायचं याची माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. आणि जे काही शालेय विषय जे आहेत ते विषयांचं देखील ज्ञान पाहिजे. त्या विषयाचं ज्ञानच नसेल तर तुम्ही काय शिकवणार आहात. तुम्ही स्किलवर मास्टरी मिळवली पण ज्ञानच नाही तुमच्याकडं तर उपयोग नाही. म्हणून हे ज्ञान आवश्यक आहे. नंतर नुसतं ज्ञान असूनही चालत नाही, तर ॲटिट्यूड पाहिजे. तर ॲटिट्यूड टुवर्ड्स म्हणजे कशा दृष्टिकोन असला पाहिजे, तर त्याचा विद्यार्थ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे,
आपल्या अध्यापनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आशयाकडे बघण्याचा दृष्टिकोन, व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सोसायटीकडे किंवा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आता हा जो आहे हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्याला अपेक्षित असतो. म्हणजे कसं पहा, माझ्या पुढं बसलेला विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी काय आहे, हा विद्यार्थ्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि ती सुधारणा मी करू शकतो अशा प्रकारची आपली भावना असली पाहिजे. माझे विद्यार्थी सुधारतात, माझे विद्यार्थी चांगले आहेत की मी ह्याला सुधारू शकतो अशा प्रकारचा दृष्टिकोन असला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये वैविध्य असतं, विद्यार्थ्यामध्ये उपजत खूप क्षमता असतात, ह्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. तर हा जो भाग झाला. नंतर अध्यापन टीचिंग जे आहेत, टीचिंग जे आहे टीचिंगकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन तो पॉझिटिव्ह असला पाहिजे की हे अध्यापनाचं जे काही काम आहे की हे काही इतकं सोपं काम नाही, त्यात खूप कष्टदायक काम आहे, परंतु ते तितकंच पवित्र पण आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. नंतर आशयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. हा आशय जो मी शिकवतो आहे तो आशय माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्याला आवश्यक आहे का, उपयुक्त आहे का, त्याला पेलणार आहे का, अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहणं आवश्यक असतं. नंतर आपल्या व्यवसायाकडे पाहण्याचं, आपण ज्या व्यवसायात प्रवेश केलेला आहे टीचिंग प्रोफेशनमध्ये, तर त्या प्रोफेशनबद्दल आपल्याला रिस्पेक्ट वाटला पाहिजे. असं वाटलं पाहिजे हा व्यवसाय जो आहे हा कष्टदायक जरी असला तरीसुद्धा हा अत्यंत प्रतिष्ठित व्यवसाय आहे, अत्यंत पवित्र असा व्यवसाय आहे, अत्यंत समाजाने त्याला खूप मान दिलेला आहे आणि आपली समाजानं आपल्याकडनं खूप अपेक्षा केलेल्या आहेत. त्या अपेक्षेला आपल्याला पूर्ण पडायचं आहे. तर त्या दृष्टीने या व्यवसायाकडे आपण पाहिलं पाहिजे. नंतर सोसायटीकडे पाहताना आपलं असं पाहिजे की जर आपण समाजाकडे पाहताना असं पाहिलं की हा समाज सुधारणारच नाही, समाज खराबच आहे, समाज वाईटच गोष्टी सगळ्या, असं जर आपण विचार करायला लागलो तर सुधारणच होणार नाही. आपण शिक्षण देऊ शकणार नाही, काही मुलांना सांगू शकणार नाही. म्हणून आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे, हा जो समाज आहे हा सुधारणाक्षम आहे आणि शिक्षणानं समाज देखील सुधारतो अशी आपली धारणा असली पाहिजे. त्या दृष्टीनेच आपण आपल्या विद्यार्थ्याकडे पाहताना आपल्या समाजाकडे पाहायला पाहिजे. आता हा जो सगळा भाग जो आहे तर या दृष्टीनं जर आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह सगळ्या बाबतीत असेल तर मग आपण खऱ्या अर्थानं थोडंसं शिक्षक म्हणायला आपण थोडेसे पात्र ठरू. तसं मग कौशल्य आपल्याकडे असले पाहिजेत. मग कोणते कौशल्य, मग अशी म्हणल्याप्रमाणे टीचिंग कौशल्य तर असलीच पाहिजेत. मग अशी म्हणलं तुम्हाला की जे आपण मायक्रो टीचिंगमध्ये म्हणतो सगळे काही कथन असेल म्हणा किंवा तुमचं स्पष्टीकरण असेल म्हणा, स्टिम्युलस व्हेरिएशन असेल, क्वेश्चनिंग असेल वगैरे वगैरे, फलकलेखन असेल, हे सगळे कौशल्य असलेच पाहिजेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना हाताळण्याचं कौशल्य, वर्गात तुम्ही नुसतं मायक्रो टीचिंगमध्ये सगळी कौशल्य प्राप्त केली म्हणून चालत नाही, तर विद्यार्थ्यांना हाताळण्याचं कौशल्य आहे. म्हणजे केवळ वर्गातच नव्हे तर बाहेरसुद्धा, वर्गाच्या बाहेरसुद्धा विद्यार्थ्यांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं विद्यार्थ्यांना हाताळायचं हे कौशल्य असलं पाहिजे. नंतर मूल्यमापन करायचं कौशल्य पाहिजे की विद्यार्थ्याचं मूल्यमापन केवळ वर्गातल्याच आशयाचं नव्हे किंवा आपण अध्यापन केलेल्या बाबीचं नव्हे तर वर्गाच्या बाहेरसुद्धा तो विद्यार्थी कसा वागतो त्याच्या वर्तनाचं मूल्यमापन करण्याचं आपल्याला ते कौशल्य प्राप्त व्हायला पाहिजे. आणि व्यवस्थापनाचं कौशल्य पाहिजे, मग वर्ग व्यवस्थापन असेल किंवा बाहेरचं व्यवस्थापन असेल. आणि त्याचबरोबर संशोधन देखील स्किल असलं पाहिजे. कारण हे जर संशोधन स्किल आपल्याकडं नसेल तर मग आपण त्या पद्धतीने आपण शिकवत राहू आणि मग सुधारणाच आपल्याला होणार नाहीत. आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे मी हे शिकवतो आहे पण तुम्हाला अमुक बाबतीत फारसा फरक पडत नाही, मुलांच्यामध्ये अपेक्षित प्रगती होत नाही, तर मग कुठे मी चुकतो आहे, काय करायला पाहिजे, अशा प्रकारची दृष्टी निर्माण होणं किंवा प्राप्त होणं म्हणून या ठिकाणी संशोधनाचा दृष्टिकोन असला पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. आता शिक्षकाकडून अपेक्षा काय केली जातात. NCTनं मागं एकदा मला वाटतं 95-96च्या दरम्यान साधारणपणे एक पुस्तकात प्रसिद्ध केली होती की शिक्षकांकडनं आमच्या काय अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये 3 त्यांनी कॉम्पोनंट फार महत्त्वाचे मानले आहेत. हे कॉम्पोनंट आणि मगाशी आपण जे बोललो त्याची थोडीशी आपल्याला सांगड घालता येते. त्यांनी म्हणले की क्षमता, शिक्षकाकडे क्षमता पाहिजेत. आता कशाच्या क्षमता पाहिजेत की संदर्भ क्षमता म्हणजे कन्सेप्च्युअल संदर्भ क्षमता, संकल्पना क्षमता, नंतर आशयाच्या संदर्भातल्या क्षमता, ज्याला ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण म्हणजे देवाणघेवाण जे करण्याची क्षमता असली पाहिजे. नंतर डेव्हलपमेंट ऑफ टीचिंग लर्निंग मटेरियल म्हणजे जे काही शैक्षणिक साधन निर्मितीची क्षमता असली पाहिजे, मूल्यमापन करण्याची क्षमता असली पाहिजे आणि व्यवस्थापन क्षमता असली पाहिजे. मग जे आपण अपेक्षा केली ते या ठिकाणी म्हणलेल्या पदाने ह्या क्षमता शिक्षकाकडे असल्याच पाहिजे. म्हणजे जर समजा असं झालं अशी आपण कल्पना करूया
हे 3 कॉम्पोनंट त्यांनी मांडलेलं आहे. हे 3 कॉम्पोनंट असायलाच पाहिजे शिक्षकाकडं. समजा अशी आपण कल्पना करू त्याच्याकडे कॉम्पिटन्सी नसतील आणि पुढच्या 2 घटक असतील तरी तो परिपूर्ण शिक्षक होणार नाही, किंवा फक्त पहिलाच कॉम्पोनंट आणि पुढच्या 2 नसतील तरी होणार नाही. तर पहिल्यांदा कॉम्पिटन्सी म्हणजे ह्या क्षमता तुमच्या असायला पाहिजेत. तर ह्या क्षमता नंतर परफॉर्मन्स म्हणजे बॉडी लँग्वेज, तुमचं प्रत्यक्ष वर्गातलं जे काही बॉडी लँग्वेज आहे, तुमचा आवाजातला चढउतार असेल, तुमचं संभाषण करण्याचं तुमचं कौशल्य असेल, प्रश्न विचारण्याचं कौशल्य असेल, ॲप्लिकेशन ऑफ AVS म्हणजे शैक्षणिक साधनांचा वापर करता येणं परफॉर्मन्समध्ये. हे म्हणजे थोडक्यात हे क्लासरूममधलं तुमचा जो परफॉर्मन्स, जे आपण थोडंसं मायक्रो टीचिंगमध्ये जे काय म्हणतो आहे तो भाग सगळा इथे येतो परफॉर्मन्सचा घ्या. तर हा सगळा परफॉर्मन्स येतो तो सगळा मायक्रो टीचिंगच्या बाबतीतला सगळा येतो. तर हे सगळं आपल्याला असायलाच पाहिजे. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे कमिटमेंट टुवर्ड्स स्टुडंट्स, पेरेंट्स, कंटेंट, प्रोफेशन, अथॉरिटी आणि सोसायटी. मगाशी जे आपण बोललो तिथे ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत ते इथं भाग येतो, लक्षात घ्या. म्हणजे कमिटमेंट विद्यार्थ्याबाबत आपली असली पाहिजे. म्हणजे मी विद्यार्थ्यासाठीच आहे ही आपली पहिली कमिटमेंट आहे. म्हणजे विद्यार्थ्याला सुधारणं हेच माझं कर्तव्य आहे. मी पगारासाठी काम करतो हे खरं आहे, परंतु मी खऱ्या अर्थानं कोणासाठी आहे तर विद्यार्थ्यासाठी आहे. हेडमास्टरसाठी किंवा आणखी कोणासाठी नाही तर विद्यार्थ्यासाठी आहे. हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला सुधारण्याचं काम माझं आहे आणि ह्या विद्यार्थ्याला मी सुधारू शकतो अशी माझी धारणा असली पाहिजे. नंतर पेरेंट्स जे आहेत, ह्या पेरेंटची माझी कमिटमेंट आहे की त्या पेरेंटनं लक्षात घ्या आपली अत्यंत लाडकी असलेली मुलं तुमच्या ताब्यात दिलेली आहेत, ह्या विश्वासानं ताब्यात दिलेली आहेत की या मुलांचं, माझ्या मुलांचं, माझ्या पाल्याचं ही शाळा आणि हे शिक्षकच कल्याण करणार आहेत अशा अपेक्षेनं, अशा इच्छेनं त्यांनी तुमच्याकडे मुलं आणून दिली आहेत. तर त्यांच्या अपेक्षेला कुठेही तडा जाणार नाही या दृष्टीनं आपली या ठिकाणी त्या पेरेंटची कमिटमेंट असली पाहिजे की आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे. आपल्याकडे जी मुलं दिली आहेत त्या मुलांच्यावर संस्कार करणं, त्यांना काही अपेक्षित असलेलं शिक्षण देणं ही आपली जबाबदारी आहे पेरेंटच्या बाबतीत. नंतर कंटेंट जो आहे त्या कंटेंटच्या बाबतीत देखील आपली कमिटमेंट आहे. जे काही शासनानं म्हणा किंवा तुम्ही शिक्षण संस्थांनी जे काही दिलेलं आहे, तुमच्या जो काही आशय जो दिलेला आहे त्याच्याबद्दल आपली काही कमिटमेंट म्हणजे नाही हा आशय आहे, हा आशय हा निश्चितपणे हा आवश्यक आहे, ह्या विद्यार्थ्यांना अनुकूल आहे, ह्या विद्यार्थ्या हिताचा आहे आणि विद्यार्थ्यांना समजण्यासारखा आहे आणि त्या दृष्टीनं त्या आशयाकडे पाहणं आणि तो आशय तशा दृष्टीनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली कमिटमेंट आहे. म्हणजे असं नाही उदाहरणार्थ असं झालं की असं वाटतं मला काही वेळेस ॲज अ टीचर मला असं वाटायला नाही काय अर्थ नाही ह्या पुस्तकात काहीतरी मुलांना न समजणार आहे असं जर तुम्ही म्हणलात तर ते चालणार नाही. लक्षात कारण हा जो आशय आहे हा आशयच तुम्हाला या ठिकाणी मुलांना म्हणजे तुमच्याकडची माहिती तुम्हाला द्यायची नाही. लक्षात घ्या तुम्ही खूप ज्ञानी असाल, तुम्ही माहिती असाल, परंतु जो आशय ठरलेला आहे, ठरवून दिलेला आहे तोच आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हेच आपलं काम आहे. नंतर आपला जो व्यवसाय त्या व्यवसायाशी आपली कमिटमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अनेक जे काही समाजामध्ये व्यवसाय चालतात त्यापैकी हा एक व्यवसाय आहे आणि हा जो व्यवसाय हा या व्यवसायाचे काही बंधन आहे. प्रत्येक व्यवसायाची काही नीतिमूल्य असतात आणि त्या नीतिमूल्याशी आपण बांधील राहणं आपल्याला अपेक्षित असतं. जसं आपण म्हणतो पहा की शिक्षकाच्या बाबतीत असं म्हणलं जातं की टीचरला असं म्हणून चालत नाही की मी फक्त 6 तासाचा शिक्षक आहे किंवा 8 तासाचा शिक्षक आहे, 8 तासानंतर काही मी शिक्षक असणार नाही, मी काही वाटेल ते करेन, हे चालत नाही. कारण टीचिंग प्रोफेशनकडून लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, इतर व्यवसायाकडनं वेगळ्या अपेक्षा असतील आणि या ठिकाणी व्यवसाय अपेक्षा वेगळ्या असतील तर त्या अपेक्षेला आपल्याला पुरं पडलं पाहिजे. नंतर ॲथॉरिटी जी तुमची असेल म्हणजे तुमचे मुख्याध्यापक असेल, तुमचे संस्थाचालक असतील, त्याचीच तुमची कमिटमेंट आहे. म्हणजे ज्या शाळेत तुम्ही नोकरी करत आहात तर तुमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडणं ही आपली कमिटमेंट आहे. जसं सोसायटीची आहे का म्हणजे तुम्हाला की समाजाने तुमच्यावर काय जबाबदारी टाकलेली आहे त्या समाजाशी देखील आपली बांधिलकी आहे की समाजाने आपल्याला जबाबदारी टाकलेली की ह्या शाळा आणि तुमच्या शिक्षण संस्थांनी आम्हाला उद्याचा चांगला नागरिक घडवायचा ही तुमच्या समाजाने टाकलेली जबाबदारी आहे आणि त्याला आपण प्रामाणिकपणानं जपलं पाहिजे. नंतर तर या ठिकाणी टीचर एज्युकेशनमध्ये कुठं संशोधन करायला जागा आहे. लक्षात घ्या तर स्कूल एन्व्हायरमेंट म्हणजे शाळा आणि शाळेचं वातावरण. तर शाळेच्या वातावरणामध्ये काय काय तर लक्षात घ्या की केवळ म्हणजे शाळेचा परिसर असेल, शाळेची इमारत असेल, शाळेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांचे परस्पर संबंध या सगळ्या गोष्टीचा सगळ्याचा परिणाम निश्चितपणे विद्यार्थ्याचं अध्ययन होत असतो
आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करता येतं. म्हणजे कसं पहा की समजा की इमारत अशी अमुक अशी असेल तर विद्यार्थ्याच्या अध्ययनावर काय परिणाम होतो, किंवा विद्यार्थी त्या इमारतीमध्ये समजा अमुक सोयी नसतील तर काय परिणाम झालेला आहे, अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. किंवा असंही आपल्याला विचार करता येतो किंवा संशोधन करता येईल की त्या शाळेमध्ये समजा मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामधलं वातावरण हुकुमशाहीप्रवृत्तीचं वातावरण असेल तर त्याचा परिणाम काय होतो शिक्षकाच्या अध्यापनावर किंवा त्यांच्या विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो, अशा प्रकारे संशोधन करता येईल आपल्याला. किंवा कशा प्रकारचंच वातावरण असावं, म्हणजे हुकुमशाही पद्धतीचं असावं का लोकशाही पद्धतीचं असावं किंवा ज्याला मुक्त वातावरण असावं, कोणत्या पद्धतीचं वातावरण असावं, अशा पद्धतीचं देखील संशोधन करता येतं. नंतर प्रत्यक्ष क्लासरूममध्ये जे काही म्हणजे असते की क्लासरूमची रचना असेल, शिक्षकाचा क्लासरूममधला परफॉर्मन्स असेल, त्या ठिकाणची वर्गातली ज्याला काय म्हणून आपण वर्गव्यवस्था असेल, बैठक व्यवस्था असेल, बैठक व्यवस्थेचा काही वेळा परिणाम होतो, काय होतो का, बाक नसतील तर आपण मानतो अलीकडं की शाळेमध्ये ज्ञानरचनावादाने आपण शिकवताना ते बाकाची रचना असणं काही बरोबर नाही, तर ते साध्या खालीच मोकळेपणे मुलं बसली पाहिजेत. आता खरंच त्याचा उपयोग होतो का बाकाच असायला पाहिजेत, का AC असायला पाहिजे का वर्गामध्ये, ह्या सगळ्या समजा असेल तर काय परिणाम होतो, AC नसेल तर काय परिणाम होईल, जर बाक असतील तर काय परिणाम होईल, बाक नसून खाली बसून जर शिकवलं तर काय परिणाम होईल, अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो. म्हणजे टीचिंग मेथड्स वेगळ्या अध्यापन पद्धती आहेत आणि वेगळे विषय पण आहेत, त्या वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या प्रकारचा आशय पण आहे. मग कुठल्या विषयाला कोणती मेथड चांगली आहे, कुठल्या मेथडने शिकवल्यात हे परिणामकारक येते, कोणत्या मेथडच्या मर्यादा काय आहेत, कोणत्या मेथडचे पॉझिटिव्ह पॉईंट कोणते आहेत, अशा पद्धतीचं देखील संशोधन आपल्याला करता येईल. तर टीचर स्टुडंट रिलेशनशिप, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध कसे असले पाहिजेत याच्यावर देखील संशोधन करता येतं आपल्याला किंवा करणं अपेक्षित असतं. म्हणजे शिक्षक काही वेळा शिक्षकाला असं वाटतं की विद्यार्थी जास्त आपण घसट करू नये, मग आपल्याचं उलट महत्त्व कमी होतं. तर असा संबंध असला का शिक्षकाने फार मुलांशी फार मित्रत्वाच्या नात्यानं वागावं, कोणत्या दृष्टीनं ते जास्त सोयीचं होईल. मी मुलांच्यावरच चांगले संस्कार व्हायचे असतील, मुलांचं जर अध्ययन चांगलं व्हायचं असेल तर कशा प्रकारे संबंध असावेत, अशा प्रकारचं संशोधन आपल्याला या ठिकाणी करता येईल. तसंच इव्हॅल्युएशन सिस्टीम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परिमाणिक आपल्याला मूल्यमापन पद्धती आहेत, म्हणजे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन असे विचार करता येतो आपल्याला. नंतर सातत्यपूर्ण जे काही म्हणतो आपण कंटिन्युअस सर्व काही सातत्यपूर्ण मूल्यमापन, त्यातले जे काही वेगळ्या स्टेप्स आहेत त्यांनी काय होतं मूल्यमापनावर, काय परिणाम होतो का. नंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचं मूल्यमापन करणं, ज्याला आपण पिअर इव्हॅल्युएशन म्हणतो, सेल्फ इव्हॅल्युएशनचा काय फायदा होईल का, रुब्रिकचा उपयोग करून काय फायदा होतो का, अशा पद्धतीने आपल्याला संशोधन या ठिकाणी करता येईल. नंतर टीचर इफेक्टिव्हनेस किंवा शिक्षकाची परिणामकारकता, तर शिक्षकाची परिणामकारकता कशी वाढते किंवा शिक्षकाच्या परिणामकारकता कोणत्या घटकाचा परिणाम होतो, त्या पगाराचा परिणाम होतो का, घरच्या स्वास्थ्याचा परिणाम होतो का, मुख्याध्यापकाच्या कडकपणाचा परिणाम होतो का, त्याला मिळणाऱ्या वेतनाचा परिणाम होतो का, तिथलं वातावरणाचा काय परिणाम होतो का, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमतेचा काय परिणाम होतो का, शिक्षकाच्या वृत्तीचा काय परिणाम होतो का, अशा वेगळ्या घटकाचा कोणता परिणाम इफेक्टिव्हनेसवर होतो याचंही संशोधन करता येतं. किंवा असंही संशोधन करता येईल की नेमक्या शिक्षकाचा इफेक्टिव्ह मोजायचाच कसा ठरवायचा कसा, असंही संशोधन करता येतं आपल्याला. द ॲप्लिकेशन ऑफ सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स, आपण मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स आपण शिकलेलो असतो, तर त्याचा उपयोग या ठिकाणी कुठे आधी कसा करायचा आणि ते केल्यावर काय परिणाम होतो. तर उदाहरणार्थ पहा, आपण असं म्हणतो की थकवा आल्यानंतर अध्ययन करू नये, कारण अध्ययन जर थकवा आल्या असताना जर आपण अध्ययन करायला लागलो तर अध्ययनाची गती कमी होते आणि अध्ययनामध्ये चुका होतात. हे आपण एकदा हे सायकोलॉजिकल प्रिन्सिपल आहे. हे जर आपण या ठिकाणी समजा पण लावायचं ठरवलं तर मग शाळेत सुट्ट्या कधी द्याव्यात, किती सुट्ट्या द्याव्यात, म्हणजे 2 तासांना सुट्टी द्यावी का 3 तासात द्यावी, मधली सुट्टी कधी द्यावी वगैरे वगैरे, कुठल्या वयाला कोणती सुट्टी जास्त सोयीची होईल, हा सगळा जो भाग आहे तसं. नंतर विद्यार्थ्याचे काही लर्निंग स्टाईल्स असतात, काही विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने शिकतात. आपण पुढं बघतो पहा की काही विद्यार्थ्यांना पाहून लवकर शिकता येतं, काही विद्यार्थ्यांना ऐकून चांगलं शिकता येतं, तर काही लोकांना कृती करून चांगलं शिकता येतं. काही वेळा असंही होतं, काही विषयाच्या बाबतीत सुद्धा असं होतं
काही विषय जे कृती करून चांगले शिकता येतात, तर काही विषय पाहून चांगलं शिकतात, काही ऐकून चांगलं शिकता येतं. तर मग कोणतं जास्त शिक्षण चांगलं आहे, कोणत्या विषयाला कोणती पद्धत चांगली किंवा लर्निंग स्टाईल, तर त्याचं देखील संशोधन करता येतं. म्हणजे करिक्युलम डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे विकसन जे आहे त्या अभ्यासक्रमाचे विकसन कसं करावं, अभ्यासक्रम त्याची मांडणी कोणती असावी, सर्क्युलर असावी का ज्याला काय आपण लिनियर असावी, म्हणजे एका रेषेत अभ्यासक्रम असावा का चढत्या क्रमाचा असावा का ज्याला काय म्हणतो आपण ज्याला वर्तुळाकार कॉन्सन्ट्रिक ज्याला किंवा आपण समकेंद्रीय पद्धतीचा असावा, अशा पद्धतीने कोणत्या पद्धतीचा अभ्यासक्रम असावा की जेणेकरून विद्यार्थ्याचा हित होईल का विद्यार्थ्याचा विकास व्हायला ते मदत होईल, अशा दृष्टीने संशोधन होणं आवश्यक आहे. आणि इम्पॅक्ट ऑन सोसायटी म्हणजे समाजावर आपल्या शिक्षण पद्धतीचा किंवा शिक्षणाचा काय परिणाम होतो असे देखील संशोधन करता येतं. आता याच्या संदर्भात टीचर एज्युकेशन संदर्भात NEPमध्ये काय म्हणलं आपण जर थोडंसं बघूया. NEPमध्ये काय म्हणले की आता जे काही B.Edचा जो कोर्स आहे सध्या 2 वर्षाचा आहे. NEPमध्ये आता काय केलेलं आहे पहा, D.Edचा कोर्स त्यांनी बंद करून टाकलेला आहे. नंतर D.Edचा कोर्स असणार नाही. तर 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स आफ्टर 12वी नंतरचा 4 वर्ष इंटिग्रेटेड कोर्स असणार आहे. 2 इयर कोर्स आफ्टर 3 इयर ग्रॅज्युएशन म्हणजे 3 वर्षाचं जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला 2 वर्षाचं B.Ed करावं लागेल. जर तुम्ही 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं, आता नवीन धोरणामध्ये कसं आहे ग्रॅज्युएशन 2 प्रकारचं आहे. एक 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे आणि एक 4 वर्षाचं आहे. 4 वर्ष म्हणजे त्याला पण ऑनर्स म्हणलेलं आहे. जर 4 वर्ष ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला 1 वर्षाचं B.Ed करावं लागेल. आणि जर तुम्ही 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला 2 वर्षाचं B.Ed आणि 12वी नंतर असेल तर 4 वर्षाचं B.Ed करावं लागेल. पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर 1 वर्षाचं B.Ed करावं लागेल. There will be scholarship for bright students. There will not be D.Ed course. After 2030, teachers from foundation course to secondary have to complete 4-year B.Ed course. आता तुम्हाला अधिकची माहिती थोडीशी आणखी एक सांगतो मला मी. आता हे तर झालं की 4 वर्ष इंटिग्रेटेड कोर्स करायचं ठरलं आपलं. पण हा सुद्धा कोर्स आता पुन्हा वेगळ्या स्तराचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही बालवाडीची 3 वर्ष आणि पहिली दुसरी ज्याला आपण फाउंडेशन कोर्स म्हणलेलं आहे नवीन याच्यामध्ये, तर फाउंडेशन कोर्सला जर तुम्हाला नोकरीला लागायचं असेल तर तुम्हाला ते वेगळं B.Ed करावं लागेल. फाउंडेशन कोर्ससाठी जर 4 वर्षाचं B.Ed, नंतर 3री 4थी आणि 5वी ज्याला आपण प्रिपरेटरी म्हणलेलं आहे किंवा पूर्वतयारीवर आपण म्हणूया, तर ह्यासाठी जर तुम्ही शिकवायला जाणार असाल तर त्यासाठीचं पुन्हा 4 वर्ष वेगळं B.Edचा कोर्स आहे. नंतर निम्न माध्यमिक म्हणा किंवा उच्च प्राथमिक म्हणा की 6वी 7वी आणि 8वी यासाठी जर तुम्ही शिकवायला जाणार असाल तर तुम्हाला वेगळं पुन्हा 4 वर्ष B.Ed करावं लागणार आहे. आणि 9वी 10वी 11वी आणि 12वी हे 4 वर्षाचा कोर्स ज्याला माध्यमिक म्हणलेलं आहे आपण, त्यासाठी पुन्हा 4 वर्ष B.Ed. म्हणजे पहा 4 वर्षाचा B.Edचा कोर्स हे पुन्हा 4 टप्प्यासाठी 4 वर्षाचा कोर्स. आता प्रश्न असा आहे की समजा एक शिक्षक आहे, तो प्राथमिकला जायचं आहे त्याला, म्हणजे आपण काय म्हणूया की 3री 4थी 5वीला त्याला तो लागला नोकरीला आणि पुढे त्याला असं झालं की नाही मला आता सेकंडरीला जायचं आहे, म्हणजे नोकरीला लागायचं किंवा त्यात संशोधन संधी मिळते. मग अशा वेळेला काय करायचं, पुन्हा त्यांनी 4 वर्ष सेकंडरी B.Ed करायचं का, तर असं होणार नाही. त्यासाठी काही ते ब्रिज कोर्स करण्याची व्यवस्था करणार आहे NCT. नंतर हे जे काही 4 वर्षीय कोर्स वेगळे जरी केले असले तरीसुद्धा याच्यामध्ये काही पार्ट कॉमनच आहे लक्षात घ्या. काही पार्ट कॉमनच आहे आणि काही भाग मात्र त्या वयोगटानुसार किंवा त्या वयोगटातले विद्यार्थी त्यानुसार थोडासा बदललेला आहे. असे 4 प्रकारचे 4 कोर्सेस आपल्याला दिलेले आहेत. देअर विल नॉट बी स्टँड अलोन B.Ed. आणखी एक B.Ed कॉलेजच्या बाबतीत नवीन एक सूचना आपल्याला दिलेली अशी टीचर एज्युकेशन बाबतीत की आता इथून पुढं स्वतंत्र B.Ed कॉलेज असणार नाही. म्हणजे आता पण कशी होतं आपल्याला स्वतंत्र B.Ed कॉलेज होती, आता B.Ed कॉलेज स्वतंत्र असणार आहे. तर ती आर्ट्स कॉलेजमध्येच म्हणजे एखादं BA BSc ते कॉलेज असतं ना आर्ट्स कॉलेज, त्या कॉलेजमध्येच B.Edचा कोर्स चालू असेल. म्हणजे समजा उद्या तुम्हाला असं वाटलं की आम्हाला B.Ed कॉलेज काढायचं आहे, तर एखाद्या संस्थेला वाटलं की आम्हाला B.Ed कॉलेज काढायचं आहे तर B.Ed कॉलेज नाही काढता येणार तुम्हाला. तुमच्याकडे आर्ट्स सायन्स कॉलेज असलं पाहिजे. त्या आर्ट्स सायन्स कॉलेजमधून तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल आणि B.Ed कॉलेज घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला 4 वर्षाचा B.Ed कोर्स किंवा 2 वर्षाचा B.Ed कोर्स चालवता येईल. समजा असं झालं की मला सर आम्हाला 4 वर्षाचं नको, आम्हाला 2 वर्षाचं फक्त B.Ed चालवायचं आहे, असं चालणार नाही तुम्हाला. तर तुम्हाला मुळात म्हणजे तुमच्याकडे BA BSc BComचे वर्ग असले पाहिजेत. तिथं तुमच्याकडे 4 वर्षाचं B.Ed असलं पाहिजे.
तरच तुम्हाला 2 वर्षाचा बी एड तिथं मागता येईल, तरच तुम्हाला 1 वर्षाचा बी एड मागता येईल. म्हणजे उद्या असं नाही तर असं होईल की 1 वर्षाचं आम्हाला बी एड पाहिजे, आम्हाला 4 वर्षाचं नकोच आहे, असं चालणार नाही. लक्षात घ्या. अप टू 230 all 2-year B.Ed colleges will be transferred to 4-year B.Ed course. Each and every university should have education department having 4-year integrated course. म्हणजे प्रत्येक स्टेट युनिव्हर्सिटी जे म्हणतो आपण त्याला विद्यापीठामध्ये एज्युकेशन डिपार्टमेंट हे असावंच लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना 4 वर्षाचा हा इंटिग्रेटेड कोर्स सुरू करावा लागेल. एवढंच नाही, त्यांनी असं म्हणले की या डिपार्टमेंटमध्ये हे डिपार्टमेंटची जबाबदारी असेल हे तर चालवायचाच कोर्स, पण त्याशिवाय युनिव्हर्सिटीतले जे बाकीचे प्राध्यापक असतील त्यांच्यासुद्धा टीचिंग ॲप्टिट्यूड बघण्याची जबाबदारी ह्या डिपार्टमेंटवर असेल. PhD स्टुडंट्स फ्रॉम एनी फॅकल्टी शूड स्टडी सम क्रेडिट कोर्सेस फ्रॉम टीचिंग मेथॉडॉलॉजी, करिक्युलम डेव्हलपमेंट अँड इव्हॅल्युएशन. म्हणजे पहा, आता एखाद्या मुलाला BSc फिजिक्समध्ये PhD करायची आहे, एखाद्याला बायोलॉजीमध्ये करायची आहे, एकाला मराठीमध्ये करायची, एकाला हिस्ट्रीमध्ये करायची, कुठेही तुम्ही कुठल्याही विषयात PhD करणार जरी असला तरीसुद्धा तुम्हाला त्यांचे जे काही कोर्सवर्क असतात त्या कोर्सवर्कमध्ये ह्या कंपोनंटचा अभ्यास करावा लागेल. कोणता? तर टीचिंग मेथॉडॉलॉजी, करिक्युलम डेव्हलपमेंट आणि इव्हॅल्युएशन ह्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर टीचरच्या बाबतीत काय म्हणले, जर टीचरच्या बाबतीत काय म्हणलं, हे शूड कंप्लीट 4 year इंटिग्रेटेड B.Ed कोर्स. म्हणजे पुढे जे 30 नंतर 4 वर्षाचा B.Ed केलं असलं पाहिजे. देअर विल नॉट बी फ्रिक्वेंट ट्रान्सफर, म्हणजे वारंवार बदल्या होणार नाही शिक्षकाच्या. TET विल बी इम्प्रूव्ड विथ क्लासरूम परफॉर्मन्स. म्हणजे आत्ता सध्या TET कशी होते, एक लेखी पेपर असतो आणि मग त्यातनं जो पास होतो, तर तसं नाही. तर TET त्याच्याबरोबर त्याचा क्लासरूममधला परफॉर्मन्स विचारात घेऊनच त्याचा रिझल्ट लागेल आणि मगच तो टीचर होईल. ॲटोनॉमी फॉर टीचर विथ शिक्षणाने स्वायत्ता दिली जाईल. नो नॉन अकॅडमिक टास्क विल बी गिव्हन टू टीचर्स. म्हणजे अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जाऊ नये तशी शिफारस आहे. आणि इन्सेंटिव्स विल बी गिव्हन टू बेस्ट परफॉर्मन्स. सध्या काय होतं, सगळ्या शिक्षण आपण फक्त एक ठरवून टाकतो पगार आणि त्यांचे ठरलेले इन्क्रिमेंट, तर असं नाही. तर चांगला जर शिक्षक असेल तर त्याला थोडंसं प्रमोशन मिळण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था, इन्सेंटिव्ह, एखादी जादा वेतनवाढ असेल म्हणजे का वेगळ्या स्वरूपामध्ये पण त्याला इन्सेंटिव्ह दिलं जाईल. तसं तर हे होत असताना आणखी एक शिक्षकावर जबाबदारी टाकलेली आहे की एकदा शिक्षक लागला पण नोकरीला की आयुष्यभर त्याच क्वालिफिकेशनवर आणि त्याच गुणवत्तेवर राहायचं हे चालणार नाही. तर आता प्रत्येक शिक्षकाने आपल्या याच्यामधले 50 तास, वर्षात 50 तास आपल्या व्यवसाय विकासासाठी खर्च करावेत अशी अपेक्षा केलेली आहे. आता हे जे 50 तास जे ठेवलेले आहेत त्या सहज त्यांनी कशाच्या आधाराने ठेवले पहा, तर हीच कल्पना स्वीडनमध्ये 104 तास म्हणजे शिक्षक जो असतो तो आपल्या व्यवसाय विकासासाठी एकूण वर्षांना 104 तास खर्च करतो. सिंगापूरमध्ये 100 तास खर्च करतो. साऊथ कोरियामध्ये 90 तास खर्च करतो. आणि आता भारतामध्ये आपण 50 तास अपेक्षिले आहेत. मग ह्या 50 तासात काय करायचं, तर वेगळे कोर्सेस असतील, सेमिनार्स असतील, म्हणा वेगळी ट्रेनिंग असतील, ती घेऊन त्यांनी आपला व्यवसाय विकास करावा. आता याच्यामध्ये काय अपेक्षा आहे, समजा मी म्हणलं तुम्हाला की हे 50 तास कसे वापरायचे आहेत, ते वेगळी कॉन्फरन्स असतील, परिषदा असतील, शैक्षणिक परिषद असतील म्हणा, किंवा शासनातर्फे चालणारे काही कोर्सेस असतील ते कोर्सेस करावेत, काही प्रकल्प करावेत, ह्या वेगळे. पण ह्या सगळ्याच कुठल्याही तुम्ही काय करा, त्याचं कंटेंट साधारणपणे काय असणार आहे, तर ह्या 3 घटकामध्ये कंटेंट असणार आहे. एक जनरिक कन्सेप्ट म्हणजे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग, त्याला काय माहीत व्हायला पाहिजे, शिक्षण कशाचं ज्ञान असायला पाहिजे, जाणीव असायला पाहिजे. तर विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याबद्दलची माहिती, म्हणजे विद्यार्थीबद्दलची माहिती म्हणजे काय, विद्यार्थी म्हणजे काय, विद्यार्थ्याची क्षमता काय, विद्यार्थी माझ्याकडे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्याची पार्श्वभूमी कशी असते, शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं वयोगट काय आहे, त्यांच्या आवडी काय आहे, त्यांचे ॲप्टिट्यूड काय वगैरे वगैरे. नंतर टीचिंग लर्निंग म्हणजे अध्यापनातल्या सगळ्या गोष्टी त्याची माहिती असणं, त्याचे ज्ञान असणं, अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनाचा वेग कधी कमी होतो, कधी अध्ययनावर परिणाम करणारे कोणकोणते घटक असतात याची सगळी माहिती असणं, त्याचं ज्ञान असणं. स्कूल अँड सोशल म्हणजे शाळा आणि समाज याच्याबद्दलची माहिती असणं, म्हणजे शाळा आणि समाजामधला संबंध कसा असला पाहिजे, कसे संबंध चांगले असतील तर काय परिणाम होतो वगैरे वगैरे. रूटेडनेस अँड प्राईड इन इंडिया म्हणजे आपलं भारतीयत्व जे आहे त्या भारतीयत्वाबद्दल अभिमान त्या विद्यार्थ्याला असला पाहिजे, शिक्षकाला असला पाहिजे, तरच तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवेल. उद्याचा माझा जो नागरिक तयार होणार आहे तर तो केवळ चांगला इंजिनियर, चांगला डॉक्टर किंवा चांगला वकील
त्याच्या नुसतं कौशल्य घेऊन चालणार नाही, तर त्याला आपल्या भारतीयत्वाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आणि यासाठी म्हणून मुळात शिक्षकाला ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर करिक्युलम डेव्हलपमेंट जे आहे ते कसं होतं, कसं करायचं असतो याच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. आणि शासनाच्या वेळोवेळीच्या काही वेगळ्या पॉलिसीज असतात शिक्षणासंबंधीच्या, त्याच्याबद्दलची माहिती असणं, हे सगळं कुठलाही तुम्ही कोर्समध्ये, मी समजा एखादा ठरवली की माझी खाजगी कंपनी किंवा मी एखादं NGO चालवतो आणि मला असं वाटतं की शिक्षकांसाठी मला कोर्स तयार करायचा आहे शिक्षणाचा व्यवसाय विकास करण्यासाठी, तर मला काय करावं लागेल, ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना हे डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील. एक अंडरस्टँडिंग, नंतर सब्जेक्ट स्पेसिफिक कॉम्पिटन्सी बेस्ड पेडागॉजिकल अप्रोच आणि सिस्टमॅटिक कन्सर्न्स, हे 3 ठेवून आमचा अभ्यासक्रम तयार करायला लागेल अशा अर्थ. तर सब्जेक्ट स्पेसिफिक कॉम्पिटन्सी बेस्ड पेडागॉजिकल अप्रोच याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ डिफरंट स्कूल सब्जेक्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान, रिसेंट डेव्हलपमेंट्स इन रिस्पेक्ट टू सब्जेक्ट, म्हणजे तुमचे काही शालेय जे काय आहे त्याच्यामध्ये काही नवनवीन जे काही विकास झालेला आहे. कारण आत्ता आपण पाहतो की 10 वर्षापूर्वी आपण जी पुस्तकं वाचलेली आहेत तर त्याच पुस्तकं किंवा त्या ज्ञानावर आपल्याला आज नाही शिकवता येत. त्या विषयामध्ये खूप सुधारणा झाली असते, बदल झालेले असतात, ते सगळे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि स्ट्रॅटेजी फॉर इम्प्रूव्हिंग क्लासरूम प्रॅक्टिसेस याच्यामध्ये संशोधन करून की वेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या, म्हणजे आपल्या परफॉर्मन्स सुधारण्यासाठी वेगळ्या युक्त्या प्रयुक्त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि सिस्टमिक कन्सर्नमध्ये अंडरस्टँडिंग, कशाचं अंडरस्टँडिंग, सुपरविजन, लिडरशिप, एंटरप्रिनरशिप आणि व्होकेशनल स्किल्स. जी व्यवसाय, आता नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याकडे व्यावसायिक शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर ह्या व्यावसायिक व्होकेशनल स्किल्स आहेत त्याची या माहिती पाहिजे. सुपरविजन म्हणजे व्यवस्थापन कसं करायचं, लिडरशिप कशी करायचं, नेतृत्व कसं करायचं, म्हणजे विद्यार्थ्यांचं नेतृत्व असेल, शाळेचं नेतृत्व असेल, शिक्षणाचं नेतृत्व असेल, ते लिडरशिप माहीत असली पाहिजे. आणि एंटरप्रिन्युअरशिप म्हणजे ज्याला उद्यमशीलता म्हणतो आपण, ते उद्यमशीलता. तर या गोष्टी सगळ्या आता आपल्या याच्यामध्ये शिक्षणामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. ह्या जर गोष्टी आपण सगळ्या लक्षात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या ह्या शिक्षणाचं काय महत्त्व आहे. आणि हे जर त्याचं महत्त्व आपल्या लक्षात आलं तर आपण आपल्या कुठल्याही मित्रांना किंवा आणखी इतरांना हे समजून सांगू शकू. मला असं वाटतं की आपण निश्चितपणे आपल्या ह्या व्यवसायाबद्दल आपला जो काही अभिमान आहे तो अभिमान वाटावा असा हा आपला जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाबद्दलची माहिती इतरांना देखील आपण अत्यंत प्रभावीपणे सांगू शकाल. थँक्यू.